नमस्कार, मी विजय साळवी. आपल्या सगळ्यांचं मुंबई ईस्ट वेस्टमध्ये स्वागत. मंडळी, मुंबई ईस्ट वेस्ट म्हणजे मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटिन. त्यामुळे या बुलेटिनमध्ये बातम्या या प्रामुख्यानं मुंबई आणि आसपासच्या महानगरांच्या. सुरुवात करूया या बुलेटिनला एका मोठ्या बातमीनं. प्रभादेवी आणि परळ या परिसरांना जोडणारा मुंबईतला ऐतिहासिक एल्फिन्स्टन ब्रिज आज रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पण स्थानिक नागरिकांनी त्याविरोधात केलेल्या उत्स्फूर्त आंदोलनानं एल्फिन्स्टन ब्रिजचा मुद्दा नव्यानं पेटलाय. स्थानिक नागरिकांचा एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला विरोध नसला तरी त्याच परिसरात आपलं पुनर्वसन व्हावं ही मागणी त्यांनी लावून धरली. त्यासाठी एल्फिन्स्टन ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचा बोर्डही नागरिकांकडून दूर करण्यात आला. या स्थानिक नागरिकांच्या आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि भाजपकडूनही पाठिंबा मिळाला. मनसेच्या वतीनंही एल्फिन्स्टन ब्रिजचं पाडकाम पुढे ढकलण्यासाठी नुकतंच आंदोलन करण्यात आलं होतं. स्थानिकांच्या पुनर्वसनासंदर्भात सोमवारी MMRDA अधिकारी आणि रहिवाशांची बैठक होणार आहे. पण बैठकीपर्यंत कामाला सुरुवात करू नका अशी विनंती स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. एल्फिन्स्टन ब्रिज हा मुंबईतला तब्बल 112 वर्ष जुना पूल आहे. त्यामुळे मुंबई आणि त्यातही एका जमान्यातल्या गिरणगावच्या अनेक आठवणी या ब्रिजशी जुळलेल्या आहेत. KEM, वाडिया, टाटा आणि ग्लोबल सारख्या मोठ्या रुग्णालयांपर्यंत पोहोचण्यासाठी हा ब्रिज फार महत्वाचा आहे. MMRDA कडून हा जुना ब्रिज पाडून त्या जागी नवीन उड्डाण पूल आणि शिवडी वरळी उन्नत पुलाचं काम करण्यात येणार आहे आणि त्यासाठी किमान 2 वर्षांचा अवधी अपेक्षित आहे. आणि एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी केलेलं आंदोलन आणि त्याला MMRDA अधिकाऱ्यांनी तिथं येऊन त्यांनी जे काय उत्तर दिलंय या सगळ्या मुद्द्यांवर बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत आहे आपला सहकारी आणि प्रतिनिधी अभिषेक मुठाळ. अभिषेक, नेमकी आता काय स्थिती आहे? आंदोलन थोडंसे तीव्रता कमी झाली आहे का? आणि MMRDAच्या अधिकाऱ्यांनी या स्थानिक नागरिकांना काय आश्वासन दिले? विजय सर, एकूणच पुनर्वसनाचा प्रश्न हा होता. स्थानिक रहिवाशांकडनं या संदर्भात मागणी होत होती. मात्र MMRDAच्या अधिकाऱ्यांकडनं या संदर्भात साक्ष पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आणि दुर्लक्ष केल्यानंतर शेवटच्या क्षणाला या संदर्भात आपल्याला मोठा विरोध होताना पाहायला मिळाला आणि हा विरोध जो आहे तो सध्याला आपल्याला रस्त्यावर होताना दिसतो आहे. स्थानिक रहिवाशी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया. आता MMRDAचे अधिकारी जर का समोर पाहिले तर त्यांची आता इथं चर्चा सुरू आहे. नेमकं स्पॉट मीटिंग ही म्हणावं लागणार आहे. नेमकं या आता काय करायचं या संदर्भात प्रश्न जो आहे तो उपस्थित राहिला आहे. आपल्या सोबत या एक इमारत आहे जी तुटणार आहे, त्याचे सेक्रेटरी आपण त्यांच्याशी बोलूया. काय सध्याला तुमची मागणी आहे? माझी पहिली जी इमारत तुटते, 2 इमारत आहे, ह्याचा टोटल 19 इमारत आहे. त्याच्यामध्ये यांनी 2 इमारतीला एक नोटीस लावून गेलेले आहे. पहिली हाजी नुरानी, सेकंड लक्ष्मी निवास. बरोबर, हाजी नुरानीचा आमचा तर एकच प्रस्ताव यांना दिला होता. हा रोकडे मोबदला काय देतोय, याच्यात मोबदल्याची असा त्याला स्वतःला लाज वाटत नाही. MMRDA कडून ते 20 आणि 40 लाख रुपयाची पहिले यांनी स्टार्टिंग केली. बरोबर आहे, त्या 20 आणि 40 लाख रुपयामध्ये इथे घर भेटणार आहे? नाही भेटणार आहे ना. आता आमचं एकच आहे की आम्हाला क्लस्टरमध्ये आमच्या राहत्या जागेवर, आणि आमची मागे खूप मागणी इथेच आहे, खूप मोठी जागा आहे आणि आम्हाला तिथेच क्लस्टरमध्ये बांधून द्या. पैसे नको आम्हाला. तुमचं काय म्हणणं? आमचंही तेच म्हणणं आहे की आम्हाला विकासाला विरोध नाही, आम्हाला फक्त आम्हाला पर्यायी जागा इथंच दिली पाहिजे, हीच आमची मागणी. तुमचा प्रश्न काय? अच्छा, आमची मुलं सेंट पॉल शाळेमध्ये शिकतात आहेत. आम्हाला पर्यायी मार्गच नाहीये. तो पर्यायी मार्ग पहिला चालू करा, मग तुम्ही हा ब्रिज तोडा. आमची त्या तोडण्याला अजिबात हे नाहीये. आणि ज्यांचे राहण्याची त्यांची सोय करा. ज्यांची घरं तुम्ही तोडताय ती सोय करा आणि नंतर पुढची पावलं उचला. कारण प्रत्येक गोष्टीचा विचार करून तुम्ही काही नियम तुमचे लागू करा. सोमवारी ही बैठक असणार आहे. काय या संदर्भात तुम्ही मागणी सोमवारी हीच बैठक आहे की जेवढे 19 बाधित रहिवासी आहे त्यांना इथेच यांचं पुनर्वसन इथेच करायला पाहिजे, क्लस्टर डेव्हलपमेंट. आणि आमची खूप जागा पण आहे तिथे. आम्हाला काय इथे असं नाही की यांच्याकडे, आणि यांचा मोबदला तर आम्हाला नकोच. यांच्याकडे मोबदला आमच्या राहत्या जागेवरती जागा बनवून द्या. आमचा खूप मोठी जागा आहे क्लस्टरमध्ये. तर शिंदे साहेबांकडे CM होते, प्रस्ताव पण ठेवला होता
आणि MMRD हा रोकडे ह्याला पण सांगितलं होतं 10 वेळा. हा रोकडे एकदम करप्टेड माणूस आहे. तर आपण इथे पाहायचं तर MMRDAचे अधिकारी सगळे इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं सध्याला स्थानिकांची आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीशी इथे चर्चा आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांच्याकडनं स्पष्टपणे म्हणण्यात येतं की आम्ही छोटी मोठी जी कामं आहेत ती सुरू करतो. मात्र स्थानिकांचा त्याला देखील आपल्याला सध्याला विरोध पाहायला मिळतो. एक ठोस आश्वासन मिळावं आणि त्यानंतर या संदर्भात कामाला सुरुवात व्हावी किंवा सोमवारची जी बैठक आहे त्यानंतर या कामाला सुरुवात व्हावी अशा प्रकारची मागणी सध्याला आपल्याला होताना दिसते. धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल. तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की एल्फिन्स्टनचा ब्रिज त्याचं पाडकाम हे आज रात्री 9 वाजल्यापासून त्याच्या पुलाच्या वाहतुकीला बंदी करण्यात आली होती आणि त्यानंतर हे पाडकाम थोड्या दिवसांनी सुरू होणार होतं. पण सध्या तरी स्थानिकांनी या पुलाच्या पाडकामाला किंवा वाहतूक जी बंद करण्यात आली आहे त्याला विरोध केलेला आहे, कारण त्यांना पुनर्वसन ते राहत आहेत त्या जागीच हवंय. एल्फिन्स्टनचा ब्रिज वाहतुकीला बंद केल्यानंतर कोणत्या पर्यायी मार्गांचा वापर करण्यात येणार आहे पाहूयात ग्राफिक्समधून. प्रभादेवी परळला जोडणारा ऐतिहासिक एल्फिन्स्टन ब्रिज आजपासून वाहतुकीसाठी बंद झालाय. अर्थात त्याला विरोधही झालाय आता. त्यामुळे नेमकं काय होतं याचं चित्र आपल्याला सोमवारी दिसेल. रात्री 9 वाजल्यापासून मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या निर्देशानुसार हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पण स्थानिक नागरिकांनी आंदोलन करून तो बोर्ड हटवला. पण सद्य परिस्थितीत जर तो ब्रिज बंद झाला तर दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी टिळक ब्रिजचा वापर करण्याची सूचना आहे. लोअर प्रभादेवी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेहून लोअर परळ प्रभादेवी पूर्वेकडे येण्यासाठी करी रोड ब्रिजचा वापर करण्यात यावा. म्हणजे KEM वाडिया आदी रुग्णालयाला जाण्यासाठी देखील या मंडळींना करी रोडच्या ब्रिजचा वापर करावा लागणार आहे. भायखळा पूर्वेहून कोस्टल रोड आणि सिलिंगकडे जाण्यासाठी चिंचपोकळी किंवा भायखळ्याच्या S ब्रिजचा वापर करण्याची सूचना आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. येत्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेनं बोलावलेली मूर्तिकारांची बैठक हाणामारीनं गाजली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे निर्माते आणि शाडू माती मूर्तिकार एकमेकांना